पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तिला म्हणावं चालती हो घरातून, मला या घरातली नकोच आहे मुळात। प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी मिठाचा खडा हवाय कशाला? आणि तुला फार पोळका आहे तिचा, आणि तो बास झाला, खूप झाला। तुम्ही जे बोलताय ना आजोबा ते पटतंय मला। हा, हिला ना उगाचच पुळका असतो सगळ्यांचा, सगळ्यांसाठी मनामध्ये दया असते। आणि सिमी काकूच्या बाबतीत ना तुझे डिसिजन्स नेहमी चुकलेच आहेत ना, कळलं? तुला कळतंय ना? आता आज पण ते सिमी काकूनी जे केलं, म्हणजे तुम्हाला न विचारता मला न विचारता असं डायरेक्टली एक हे डिसिजन घेऊन टाकलं, मग मला कळत नाही आता हे सगळं कंट्रोल कसं करायचं आजोबा। काय केलं काय तिने? अहो मग ते एक त्या मीडियाला सगळ्यांना बोलवून ठेवलं होतं, त्यांना गुड न्यूज आहे म्हणून काहीतरी सांगितलं। बरं, त्यांना प्रश्नांची उत्तरं मी देत होतो, तर ही आली मध्ये बोलायला, आणि एकटी नाही आली, ती परीला घेऊन आली आणि सगळ्यांसमोर अनाउन्स करून टाकलं तिने आजोबा। काय? हेच की चौधरींचा जो काय बिझनेस आहे, एम्पायर आहे, त्याचा माझ्या नंतर वारसदार परी असणार आहे। असं सगळ्यांसमोर अनाउन्स करून टाकलं, ह्याला काय अर्थ आहे एक्झॅक्टली? तुमची तशी रिॲक्शन आहे ना, आम्ही दोघं पण इतके शॉक्ड होतो की ह्याला काय अर्थ आहे? आजोबांना न विचारता, मला काही न सांगता असं अनाउन्स करायचं। आता मीडियामध्ये ही गोष्ट गेली आहे, सगळ्यांना कळेल, जगभर पसरेल, काय करायचं आपण? कसं कंट्रोल करायचं? नाही, मला वाटतं तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे। तुम्ही ऍब्सोल्युटली तिला समज द्या। आय हॅव नॉट लाईक दिस। तिने हे असं केलं? हो मग, आणि तरीही मी तिला समज द्यायची आहे? ऑफकोर्स ना, म्हणजे तुम्हाला घरातनं काढून टाकायचं असेल तर तुम्ही काढून टाका, पण मला वाटतं निदान समज तरी द्याच सिमी काकूला। काय म्हाताऱ्याची टिंगल करतो काय? काय टिंगल म्हणजे? नाही, मला माहिती तू मुद्दाम करतोयस। अरे तिने जर परीला सगळ्यांच्या समोर, प्रेस समोर वारस म्हणून ठरवलं असेल तर मी चिडू कशाला? सूर्य कुठे वगैरे बघायला पाहिजे, पण तिने असं जर खरंच केलं असेल ना तर कमाल आहे तिची। कमाल तर आहेच। माझा तर विश्वासच बसत नाहीये। अच्छा, म्हणजे यासाठी तिने प्रेस बोलवली होती काय? इतका उत्तम डिसिजन मलाही न विचारता नाही, ते ठीक आहे, डझंट मॅटर, पण असं केलंय म्हणजे अभिमानास्पद आहे। हो गॉड, मी आज जे केलंय त्यामुळे घरातले सगळे खुश आहेत, पण माझ्या पिकूचूचं काय? परीला न्याय देताना मी माझ्या पिकूचूवरच अन्याय केलाय का? नाही, मला यशशी बोलायला हवं। मी आता नाही, मी आता काहीच बोलू शकत नाही। मला जे बोलायचं होतं ते मी बोलून झालंय। आता मी माझे शब्द मागे घेऊ शकत नाही। देयर इज नो टर्निंग बॅक। गॉड, माझ्या पिकूचूचं काय? सिमी अगं काय कमाल केली आहेस तू। सगळीकडे फक्त आपली ब्रेकिंग न्यूज आहे, फक्त तुझ्या नावाची चर्चा आहे सगळीकडे। येस, काय ग, काय झालं? अशी का दिसतेस? खुश नाही आहेस का तू? मी आज जे बोलले, जे केलंय ते खरंच तसं झालं तर? म्हणजे आपल्या पिकूचूचं काय होईल? म्हणजे परीला तिचे सगळे अधिकार द्यायचे असं बोलून गेले मी, आणि लवकरच आपल्या मिथिलाला बाळ होणार आहे, तेव्हा त्या बाळाला त्याचा हक्क मिळणारच आहे। आणि यश नेहाला आज ना उद्या बाळ होईलच, तेव्हा त्यालाही त्याचा हक्क मिळेल। पण आपल्या पिकूचूचं काय? जस्ट इमॅजिन, उद्या मला काय झालं, तुम्हाला काय झालं तर आपल्या
पिकुचूला कोण सांभाळणार आहे, कोण त्याची काळजी घेणार आहे, कोण करणार आहे त्याच्यासाठी काही? म्हणजे त्याचं भविष्य सुरक्षित करणं हे आपलं काम नाहीये का सत्यजित? सिमी, का निगेटिव्ह विचार करतेय? आपण आहोत ना. मी त्याच्या हक्कासाठी. नाही, तुमची इच्छा आहे माहितीये मला, हो, पण काय? जर तुमचा बिझनेस चालला नाही तर? आय मीन, आधीच तो धड नीट चालत नाहीये, लाखो रुपयाचं कर्ज आहे आपल्यावर. किंवा 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 तुम्ही मुंबई ब्रांच सांभाळताय, पण ती सांभाळताना काहीतरी चूक झाली, एखादा मोठा निर्णय घेताना, आणि सगळं. प्लीज 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 डोक्यात असले विचार पुन्हा आणू नकोस. किती छान चाललंय सगळं. सगळ्यांना तुझ्याबद्दलची मतं बदलावी लागतायत, बदलतायत ते. का असा विचार करतेस? हे बघ, हे डोक्यात हे सगळे असे विचार आणून ना स्वतःला बदलू नकोस प्लीज. प्रश्न माझ्या बदलण्याचं नाहीच आहे सत्यजित. मग प्रश्न आपल्या पिकुचूच्या भवितव्याचा आहे, आणि ते जर सुरक्षित असेल ना तर मग काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. मला यशशी बोलायला हवं आय गेस. सीमा, त्या आय एम पत्रकारांना सॉरी पप्पा, माझ्या मनात तसं काही नव्हतं ऍक्च्युली. ते अगं सॉरी कशासाठी? तू जे काही केलंस ते कौतुकास्पद आहे. परीला पत्रकारांसमोर यशचा वारस म्हणून जाहीर केलंस. अगं मन मोठं लागतं या गोष्टीसाठी. कदाचित कोणालाही जमलं नसतं, तुला जमलं. थँक्स का तुझ्याकडनं जेस्चर. म्हणजे परी या घरचीच आहे हे आपण सगळ्यांनी मान्य केलंय, हे क्लिअर झालंच आहे. पण आज ही गोष्ट जगालाही कळणार. हे तू आहेस म्हणून बोलतोयस या, पण खरं तर आज माझ्याकडून खूपच मोठी चूक झाली. मी त्या पत्रकारांना, मीडियाला बोलवायला नको होतं. पप्पा, तुम्हाला मगाशी माझा राग आला आणि तसा येणं साहजिकच आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मला असं करायचं नव्हतं. म्हणजे पत्रकारांनी इथे येऊन, मीडियाने इथे येऊन आपल्याला कोणालाही उलटसुलट प्रश्न विचारावेत, आपण अपमान करावा असं माझ्या मनात नव्हतं. किंवा माझ्यामुळे कोणाला त्रास व्हावा असं माझ्या मनात नव्हतं. मी खरंच सांगते. तरी मी माफी मागते तुमची. असं काय करतेस तू? उठ उठ उभी राह. प्लीज पप्पा, बिलीव्ह मी. कोणाचंही वाईट व्हावं असं विचार करणारी सिम्मी केव्हाच संपली आहे ती पप्पा. पश्चात्ताप झालाय मला, त्याच्याबद्दलची शिक्षाही स्वतःला करून झालीये. पण तरी आजही कोणाच्याही बाबतीत काहीही वाईट झालं तरी मलाच दोष दिला जातो. तुमच्या कोणाच्याही मनातलं माझं ते चित्र मी काहीही केलं तरी पुसलं जात नाहीच आहे. काकू प्लीज, तसं काही नाहीये. हे तू बोलतोयस यश? अरे मगाशी त्या पत्रकारांसमोर काही क्षण का होईना पण तुला वाटलं ना की मी चूक केली, मी दोषी आहे, आणि मी हे सगळं मुद्दाम केलं. वाटलं ना तुला? मान्य आहे, मला केल्या आहेत मी चुका, पण त्याबद्दल अजून किती वेळ मी शिक्षा भोगायची? किती वेळ स्वतःला दोषी मानायचंय मी? आणि मला त्याहूनही जास्त वाईट कशाचं वाटतं माहितीये? की माझ्या चुकीची शिक्षा हे आणि माझा पिकूचू भोगतोय. माझ्या वागण्याची शिक्षा तुम्ही त्यांना का देताय? नका देऊ ना त्यांना शिक्षा, प्लीज. तसं काय नाहीये काकू. त्यांना का शिक्षा देईल कोणी? आणि मुळात तुला तरी कोणी का शिक्षा देईल? ही उगीच काहीतरी बोलतीये. उगीच नाही पप्पा, मला काही कळत नाहीये का? यश मला आई मानायचा म्हणून त्याला हे सगळं ओके वाटतंय, पण तुम्हाला
घरातल्या इतरांना असं वाटत असेलच ना की चौधरींची इतकी प्रॉपर्टी आहे, इतका पैसा आहे, तो मिळावा म्हणून सिम्मी आता बरी वागायला लागली. हे वाटतंय ना? वाटतंय ना तुम्हाला सगळ्यांना? तुझ्या मनात जर काही नसेल तर तसं विचार करायची गरज नाही. आहे, गरज आहे पप्पा. मी जे काही वागले ना त्यानंतर तुमच्या कोणाचाही माझ्यावर विश्वास बसायचा असेल तर मला काहीतरी विचार करावाच लागणार आहे. आणि तो मी केलाय. इनफॅक्ट यांनाही माझा निर्णय सांगितलाय मी. पण तुम्हाला सगळ्यांना मला आता तो निर्णय सांगायचा आहे. कोणता निर्णय? सत्यजित आणि मी ह्यापुढे चौधरी कुटुंबाच्या प्रॉपर्टीवरचा आमचा हक्क सोडतोय. नाही म्हणजे आम्ही हे घर सोडून जाणार नाही आहोत, कारण मला यांना तुमच्यापासून तोडायचं नाहीये. पण ऍटलिस्ट फायनान्शियली तरी आम्ही या सगळ्यात नसू. काय बोलतेस काकू तू? आजोबा हे काय डिसिजन मला तरी मान्य नाहीये. काकू अगं जे सत्यजित काकाचं आहे ते तुझं आहे, ते आहेच, आणि त्याच्यावर पिकूचूचा पण पूर्ण हक्क आहे. हे बघ, आम्ही हे असं तुझ्यावर संशय घेतो हे तुला आवडत नाही. आय अग्री अँड आय प्रॉमिस यापुढे कोणीही कधीही तुझ्यावर डाऊट घेणार नाही. आय प्रॉमिस. आणि पिकुचूलाही कधीही काही कमी पडू देणार नाही मी. आय रिअली प्रॉमिस काकू. पण प्लीज हे असं डिसिजन नको घेऊस. त्याचं जे काही आहे ते त्याचं नशीब, पण आम्ही या सगळ्यात नसू हे एवढं नक्की. काकू प्लीज, हे बघ, खरं तर या घरचे मोठे म्हणून तुझा आणि सत्यजित काकाचा या सगळ्यावर सगळ्यात जास्त अधिकार आहे. आय रिक्वेस्ट, हे बघ, तू घाईघाईमध्ये असा कुठलाही निर्णय घेऊ नकोस प्लीज. हो काकू, प्लीज तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या काकू, प्लीज. एकतर मी इथे असताना तुला कुठलाही असा निर्णय सुनवायची परवानगी नाही. मी अजून जिवंत आहे आणि या घरचा कर्ता पुरुष. तसं नाही पप्पा. आय डोंट मीन दॅट. नाही, तुला वाटलं, तू बोलून गेलीस, पण आता माझं ऐक. तुझा हा निर्णय मी फेटाळतोय. यश, तू यांचं काहीही ऐकू नकोस. जे त्यांचं आहे ते त्यांचं त्यांना मिळणारच आहे. अरे या 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 नमस्कार नमस्कार नमस्कार. कशा बऱ्या आहात ना? अरे तुम्ही या मिथिलाच्या बहिणीवर का? नमस्कार. आणि ही आमची नाचसून. मिथिलाचे दादा कसे आहेत? ते दोघे व्यवस्थित आहेत, बाहेर गेलेत कामासाठी. नेहा, नेहा अगं काय चाललंय? काय मला कळतच नाही. काय खूप डोक्यात घेऊन बसले? का झालं काका? अरे वैरी, तुम्ही कधी आलात? नमस्कार. नमस्कार. काय झालं काय मिथिलाला? नाही नाही, मिथिलाला झालेलं काही नाहीये. ती अगदी व्यवस्थित आहे. तिचं काहीतरी म्हणणं आहे. म्हणजे म्हणणं काय, पप्पा, खरं तर तिची अटच आहे आणि ती अट पूर्ण झाली तरच ती चोरोटी भरून घेणार असं म्हणतीये ती. अरे काय चाललंय काय या घरामध्ये? आधी मोठ्या सुनेची अट, मग मधल्या सुनेची अट. काय सुनबाई, तुझी काही अट असेल तर तेही सांगू टाक. नाही आजोबा, माझी काही अट नाही.
मिथिलाचं काय म्हणणं काय काय अट काय? नाही नाही पप्पा, मी विचारलं, खूप वेळेला विचारलं खरं तर, पण मला सांगायलाच तयार नाहीये ती काही. ती म्हणते मला जे काही सांगायचं ते नेहा आणि यशलाच सांगेन. काय खोळ आहे तिच्या मनामध्ये? जा बघा ती काय म्हणते ते. आणि एक सांगा, नवरात्र वर सगळं संपलंय म्हणावं, आता नाचायचं असेल तर नाही. कळलं? जा सांग. हो. बसा बसा. काय झालं काकू? काही नाही. मग अशी रुसून बसल्यासारखी का बसलीस तू? म्हटलं ना काही नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी बिनसलं, हो ना? अगं नाही ग, कोणी काय बोललंय का तुला? मला कशाला कोण काय बोलेल? काकू मग तयारीमध्ये काही कमी राहिलंय का? नाही ग. हा, आय एम शुअर विश्वजित का काहीतरी आणायला विसरलाय है ना? तू लिस्ट दिली असशील ना त्याला. नेहाने पण मला दिली होती एवढी मोठी लिस्ट. 10 दुकानं फिरून सगळं सामान आणलंय मी. आणलं की नाही? यश, ही जोक करायची वेळ नाहीये. जोक जोक करत नाहीये मी, जेन्युइनली सांगतोय. काका काहीतरी आणायला विसरलं असणार, हो ना? आजोबांवर चिडला आहात का? अगं नाही ग, मी त्यांच्यावर कशाला चिडू? अच्छा, सिम्मी काकूने ते मीडियाला बोलवलं म्हणून. अरे नाही रे, तसं काहीच नाहीये. मग काय झालंय काकू? सांग ना, काय तुला असं रुसून बसायला झालं? काय कारण काय? कारण तुम्ही दोघं आहात. आम्ही हो, आम्ही काय केलंय? जरा त्या परीचा विचार करा. परीचा काय म्हणजे? विचार? मी परीला चोरोटी बद्दल सांगत होते, तर ती मला काय म्हणाली माहितीये? माझ्या आईची पण चोरोटी असणार ना. अरे किती आशा लावली आहे त्या पोरीने. ती ना आत्ताच परीताई बनलीये आणि ती ना बाळाबरोबर असण्याची, बाळाबरोबर खेळण्याची स्वप्न बघू लागलीये. नेहा, तिला ना स्वतःचा हक्काचं असं लहान भावंड हवंय आणि तुम्ही दोघं मात्र टोलवा टोलवी करताय. अगं टोलवा टोलवी नाही, मी तुला म्हणालो ना आम्ही चान्स घेऊ असं म्हटलं की झालं ना. मला ना वाटतच नाही की तुम्ही दोघं चान्स घेणार आहात. अरे आधीही कधी हनीमूनला गेला नाही, आताही कुठे फिरायला जात नाहीये. काय चाललंय तुमचं? पण काकू, तू तर काही बोलूच नकोस हा नेहा. तुला ना फक्त ते घर, स्वयंपाक घर एवढंच दिसतं. कुणाला काय हवं, कुणाला काय नको ह्यातच तुझा वेळ जातो. अगं स्वतःचा विचार कर जरा. आणि जर का यशकडे वेळ नसेल तर मग तू कर ना बाहेर जाण्याचं प्लॅनिंग. आता काही नाहीये, जोपर्यंत तुम्ही दोघं बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत मी चोरोटी भरून घेणार नाही. काकू अगं हा काय हट्टीपणा आहे? तेव्हा आजचा हा कार्यक्रम होऊन जाऊ दे, मग त्यानंतर आपण बघू. ओके? नाही काकू, हा कार्यक्रम वेळेवर व्हायला हवा ना. अगं मग वेळेत तर सगळंच व्हायला हवं होतं. गेला होता तुम्ही दोघं फिरायला? जाऊ काकू, सगळं प्लॅनिंग करू. थोडासा वेळ तर दे. वेळ बीळ काही नाही. जे काही ठरवायचं ना ते आत्ताच्या आत्ता ठरवा. अगं पण असं अचानक. जाऊ दे, आता चोरोटी कॅन्सल. अशी पण चोरोटी 7व्या महिन्यापर्यंत भरता येते ना. आणि तरी तुम्ही दोघं जर नाहीच गेलात ना मग तर राहू देतच. झालं तर म्हणजे आता एका आईची आणि बाळाची इच्छा अपूर्णच राहणार. काकू अरे काकू, त्या म्हणजे चोरोटी कॅन्सल होणार आता?